उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। युतीची विधानं करून लगेच परदेश दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मात्र आता पुढे काय होणार असा प्रश्न पडलाय। दोन भाऊ जर तिथे परदेशात एकत्र भेटणार असतील तर भेटू द्या असं संजय राऊत म्हणतात, तर दुसरीकडे मंत्री उदय सामंतांनी युती होण्याची शक्यता कमीच आहे असं म्हटलंय। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र उद्धवजींच्या निर्णयासोबत राहण्याचं म्हटलेलं असलं तरी युती अजून व्हायची आहे, सध्या फक्त चर्चा सुरू आहे असं महाविकास आघाडीतील शरद पवार पक्षाच्या युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। मी त्यांना आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना। त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे, थोड्या वेळाने आम्ही भेटतोय। सकाळीच त्यांची माझी चर्चा झाली। तुम्हाला लंडनला जावं लागेल बरं का? तर बघू ना त्यात काय झालं। दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या की, आम्ही त्यांच्या बरोबर असू ना। आम्ही कुठे जातोय? जसं शाळेमध्ये डबा खाताना तू माझ्याशी बोललं नाही पाहिजे, ह्यानं माझ्याशी नाही बोललं पाहिजे, तर चपाती खायला देतो, तर मी आणलेल्या घरनं काहीतरी खायला देतो, अशा अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही। त्यांचा एक विचार आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना झुकवून कोण जर युती करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते झुकतील असं मला वाटत नाही। जे प्रमुख आहेत पक्षप्रमुख हे पहिल्या आधी नात्यामध्ये गुंफलेले आहेत आणि त्या नात्यात गुंफल्यामुळे आता बाहेरून कोण कोणाला अजेंडा देत असेल, कोण कोणाला कुठली सुपारी देते आम्हाला माहिती नाही। आमचं आजही प्रामाणिक मत आहे, उद्धवजींनी जर निर्णय घेतलाय किंवा घेतील तेव्हा आम्ही उद्धवजींसोबत राहून राज ठाकरेंसोबतही राहू। पण शेवटी पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे काय म्हणतात नौखे फौके कशाला हवे? अजून ते एकत्र आले पण नाहीये, फक्त चर्चा आहे। एकत्र आल्यावर किंवा जर एकत्र आले तेव्हा काय होईल ते बघायला आवडेल मला पण। मुंबई जिंकण्यासाठी हा ठाकरे कुटुंबाचा खटाटोप मला नाही असू शकतो। आता मी कसं सांगणार? शेवटी ते दोन मोठे नेते आहेत, ते त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असं असू शकतं।